नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे खरीप हंगाम जो काही पीक विमा भरायचा असतो ते 2026 साठी सुरू झालेला आहे। त्याच्यामध्ये आता तुम्ही जर सी-एस-सी चालक असाल किंवा शेतकरी वर्ग असाल, आपले सरकार सेवा केंद्र असाल, तर तुम्ही पीक विमा भरण्याच्या पूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा आणि त्याच नंतर तुम्हाला पीक विमा भरायचा आहे। शेतकरी जरी असाल तर व्हिडिओ पहा, त्यानंतरच तुम्हाला सी-एस-सी केंद्रावरती गेल्याच्या नंतर काय नेमकं कागदपत्र द्यायचे, कसा नेमकं भरायचा आहे, सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर वेळ न करता चला व्हिडिओला आजच्या सुरू करूया। सी-एस-सी आय-डी लॉग इन करून घ्यायची आहे आणि लागून केल्याच्या नंतर असं इथं आल्याच्या नंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे PMFBY असं सर्च केल्याच्या नंतर इथं तुमच्यासमोर पीक विमा इथं आलं जाईल। ही काही 1 रुपयाची असेल तर स्टेट अंडर वन स्कीम, 1 रुपये स्कीमची ही काही नाही, पहिलीची स्कीम होती, परंतु डायरेक्टली PMFBY या पोर्टलवरती तुम्ही तिथे क्लिक करा। त्यानंतर सी-एस-सी कनेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल। कनेक्ट झाल्याच्या नंतर तुमच्या समोर जी काही आता ही तुम्हाला स्टेट निवडायचं आहे। आपलं जे काही महाराष्ट्र राज्य ते महाराष्ट्र राज्य निवडा। त्यानंतर इथं जे काही खाली स्कीम दाखवल्या जातील पाहू शकता की इथं खरीपसाठी 2 आहेत। एक 2026 साठी खरीप आहे। त्याच्यामध्ये वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स हे आपल्याला घ्यायचं नाही। हवामान आधारित म्हणजे हे फळ पीक विमा आहे, त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं नाही आहे। आपलं जे काय असेल तर प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे, ही स्कीम आपल्याला घ्यायची आहे। इथं जी काही चूज असेल याच्यावरती क्लिक करा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर असं तुमच्यासमोर इथं दाखवलं जाईल। याच्यामध्ये इथं होम आहे, इथं ॲप्लिकेशन आहे, इथं डाउनलोड आहे। त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं आपलं हे ॲप्लिकेशनचं टॅब। ॲप्लिकेशन टॅबवरती क्लिक करायचं आहे। ॲप्लिकेशन टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं पेज दाखवलं जाईल। ॲप्लिकेशन फॉर्म आहे, इथं तुमचे इथं ॲप्लिकेशन इथून फॉर्म तुम्ही इथं भरू शकता। कसं भरायचं ते थोडक्यात सांगणारच आहोत आपण। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन तुम्ही भरलेले जे काही पेड ॲप्लिकेशन असतील ह्याच्यामध्ये येतील। अप्लाय फॉर ॲड ऑनचं म्हणजे कुठलं ॲड ऑन कव्हर तुम्हाला ॲड करायचं असेल तर ह्याच्यामध्ये घेऊ शकता, पण त्याची सध्या घ्यायची गरज नाही। अनपेड जर असतील तुम्ही म्हणजे फॉर्म भरला आहे पण पेमेंट केले नाही, ते अनपेडमध्ये दाखवतील। आणि काही कालावधीनं भरलेले फॉर्म नंतर जे काय असतील तर रिव्हर्टमध्ये येतात। याच्यामध्ये तुम्हाला सारखं चेक करत राहायचे आहेत आणि रिजेक्ट झालेले इथं दाखवतात आणि अप्रूव्हलचे फॉर्म इथं दाखवतात। सद्यस्थितीला महत्त्वाचा पॉईंट आहे आपला हा ॲप्लिकेशन फॉर्म, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता इथं संपूर्ण स्क्रीनवर तुम्हाला माहिती दाखवली जाईल। थोडंसं आपण स्क्रोल करून घेऊया। इथं तुम्हाला एक तर बँक डिटेल्स आहे। बँक डिटेल्समध्ये तुम्हाला सर्च बाय IFSC कोडनं सुद्धा घेता येतं। तुमच्याकडे जर IFSC कोड माहिती असेल तुम्हाला तर डायरेक्टली IFSC कोड तुम्ही टाकू शकता किंवा मॅन्युअली सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आपल्याला बँक जी काय असेल तर ह्यांचा IFSC कोड माहिती आहे, म्हणून आपण डायरेक्टली इथं IFSC कोड टाकणार आहोत। IFSC कोड टाकत असताना प्रॉपर टाका IFSC कोड, कारण की तुमचा बँकेचं जे काही पेमेंट असेल ते त्याच ह्याच्यावरती येत असतं। त्याच्यामुळे तुम्हाला हा IFSC कोड टाकल्याबरोबर तुमची जी काही संपूर्ण आहे, कोणती बँक आहे, ब्रँच कुठली आहे, सगळं माहिती आलेलं आहे, जिल्हा वगैरे सगळं आलं आहे। त्यानंतर इथं सेव्हिंग अकाउंट आहे आपलं अकाउंट डिटेल्समध्ये, इथं तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, इथं अकाउंट नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतरच पुढची प्रोसेस करायची। आपण हे टाकून घेऊन तुम्हाला दाखवणार आहोत। बघू शकता की संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर इथं चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपली संपूर्ण माहिती जी असेल, आपण आजच्या अगोदर जर पीक विमा भरलेला असेल याच खात्यावरती, तर तुमची माहिती ऑटोमॅटिकली खाली तुम्हाला फिलअपमध्ये आली जाईल। फार्मर इथं 2 मध्ये पाहू शकता, 2 ऑप्शनमध्ये इथं फार्मर डिटेल्स आला जाईल। फार्मर 1 इथं दाखवलं जाईल। त्याच्यामध्ये बँकेचं त्याचं पासबुकवर काय नाव आहे ते, आधारवर नाव काय आहे, त्याचा आधार नंबर इथं टिक मार्क आलेला आहे। त्याचा ॲग्रीस्टॅक आयडी ऑटोमॅटिकली इथं आला जाईल। तुम्हाला ॲग्रीस्टॅक आयडी टाकायची गरज नाही आहे। त्याच्यानंतर रिलेशन टाईप काय असेल ते असेल, त्यांचं वडिलांचं नाव काय आहे, त्यांचा मोबाईल नंबर इथं आलेला आहे। तो मोबाईल नंबर आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यांच्या मोबाईलवरती OTP जाईल, तो OTP इथं आपल्याला टाकायचा आहे। त्यांचं वय ऑटोमॅटिकली आलं जाईल, त्यांचं जेंडर, कास्ट कोणती आहे, ओनर आहेत का, जर भाडे तत्वावर घेत असेल तर टेनंट किंवा शॉपकीपर म्हणजे दोन्ही जे काही भागीदार असतील तर हे घ्यायचं आहे तुम्हाला। त्याच्यासाठी त्यांचे बॉन्ड पुढे अपलोड करणं गरजेचं आहे। ओनर स्मॉल कॅटेगरीमध्ये आहे का कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे हे घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर आणखी जी काही खाली जी आहे रेसिडेन्शियल ॲड्रेस, तुमचा रहिवासी पत्ता जे असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। आणि नॉमिनी तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, जर द्यायचं नसेल तर चेकबॉक्सवरती क्लिक करा। शक्यतो नॉमिनी द्या, कारण की बाय चान्स काही झालं या शेतकऱ्याला तर त्याचं पीक विमाचं जे काय असेल तर नॉमिनीला देण्याचाही होतो। आपण आता हे मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला व्हेरीफाय यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावर जी काही इथं कॅप्चा असेल तर कॅप्चा आपल्याला इथं टाकायचा आहे आणि टाकून आपल्याला जी काय असेल तर OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफायवरती क्लिक करा। ते झाल्याच्या नंतर आता OTP गेलेला आहे, तो OTP टाकून आपल्याला इथं व्हेरीफाय करायचं आहे। पाहू शकता OTP टाकल्याच्या नंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्याच्या नंतर इथं पाहू शकता की टिक मार्क झाला, तुमचा मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाय झालेला आहे। ही संपूर्ण माहिती झाल्याच्या नंतर आता सेव्ह अँड कंटिन्यू यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर काय आता आलं जाईल तर तुमची जी काय आता थोडंसं स्क्रोल डाऊन वरी करून घ्या। त्याच्यामध्ये इथं तुम्हाला आता इथं 3 नंबरचा मुद्दा आहे क्रॉप डिटेल्स।
त्यावरती काय करायचं आहे, तुमचं महाराष्ट्र ऑटोमॅटिकली आलं जाईल. आता क्रॉप डिटेल्स म्हणजे तुमची जमीन जिथं आहे तिथलं लोकेशन तुम्हाला इथं जिल्हा टाकायचा आहे, तालुका तुमचा ते टाकायचा आहे आणि तुमचं सर्कल कोणतं असेल ते सर्कल तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. जे काय असेल ते सर्कल तुम्हाला माहिती करून घ्या. त्यानंतर मग तुमचं जे काही गाव असेल, समजा तुमचं ग्रामपंचायत कोणती आहे, काही जणांची ग्रुप ग्रामपंचायत असते, त्यामुळे तुमची ग्रामपंचायत कोणती असेल ते टाका आणि विलेजमध्ये तुमचं त्याच्यामध्ये ग्रुप ग्रामपंचायत असेल तर त्यापैकी कोणतं गाव आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मग आता तुम्हाला इथं घ्यायचं आहे मेन ह्याच्यात. पाहू शकता की आपण एक व्हिडिओ ह्याच्यावरती सुद्धा बनवलेला होता की मिक्स क्रॉपिंग. जर तुम्ही सोयाबीन प्लस तूर पेरत असाल तर मिक्स क्रॉपिंगच करा, कारण की पुढे तुम्हाला एक पीक पाहणी करायला त्रास होणार आहे. त्याच्यासाठी तुमचं जे जर सिंगल पीक असेल तुमचं, तर एकल पीक असेल तर डायरेक्टली तुम्ही सोयाबीन, तुमचं जे काही कापूस असेल, उडीद असेल, मूग असेल, जे काही पीक असेल तुम्ही ते पीक तुम्ही टाकू शकता. परंतु तुमचं जे काही सोयाबीन असेल, जे सिंगल पीक असेल तर तेच टाका तुमचं त्या गटामध्ये. आता इथं जे काही पीक आहे, तुमची पेरणीचा दिनांक कधी झालेला आहे, आपली जी काही पेरणी असेल तर आता 1 तारखेचं झालं असेल म्हणा, किंवा आता 1-2 दिवसात पेरणी झालेली आहे, तर 2 तारीख समजा काल झाली असेल तर तुमची 1 जुलै टाकू शकता तुम्ही पेरणी दिनांक, कारण की पेरणाच उशिरा झाला. तुम्ही इथं ओनर आहे का टेनंट आहे का शॉर्ट का मिक्स आहे, कसं आहे तुमचं ते ओनरशिपचे टाकायचं आहे. सर्वे नंबर तुमचा इथं टाकायचा आहे. तुमचा जो काही सर्वे नंबर तो प्रॉपर टाका. त्यानंतर खाता नंबर कसा टाकायचा आपल्याला तिथं माहिती आहे तुम्हाला, की तुमचा जो काही 7-12 8 असतो त्या 8वरती तुम्हाला दिलेला असतो. कशा पद्धतीनं इथं पाहू शकता की तुम्हाला मी आता स्क्रीनवर दाखवत आहे. इथं पाहू शकताय की तुमचा जो काय हा झाला गट नंबर. इथं पाहू शकताय की हे मधले जे काही 3 आहेत हे गट नंबर आहेत आणि हा खाते क्रमांक तुमचा. त्या पद्धतीनं जे असेल ते तुमचं तिथं टाकायचं आहे. गट नंबर आणि खाते क्रमांक टाकल्याबरोबर तुम्हाला इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं इथं नाव आलं जाईल. पाहू शकताय गट नंबर, खाता नंबर, व्यक्तिगत खातेदार आहेत, किती क्षेत्र आहे, नाव काय आहे आणि टोटल एरिया किती आहे. त्यावरती तुमचं प्रॉपर बरोबर असेल तर त्यावरती क्लिक करा. आणि त्या पिकावरती जर कोणी विमा भरला असेल तर व्यू ऑलरेडी इन्शुर्ड इथं तुम्हाला एरिया दाखवला. इथं 0 आहे म्हणजे भरला नाही. जर भरला असेल तर इथं दाखवलं जाईल. त्यावरती क्लिक करून तुम्ही काय पीक लावलेलं आहे, कोण भरला आहे, इथं माहिती संपूर्ण ते पाहू शकता त्या पद्धतीनं. इथं भरलेला नाही आहे आपला, त्यामुळं आपलं जे काही असेल तर हे इथलं बरोबर आहे. त्यानंतर मग आपल्याला आता इथं जी काही आपण माहिती घेतली आहे बरोबर आहे म्हणून आपण इथं सबमिटवरती क्लिक करणार आहोत. इथं आलं जाईल ऑटोमॅटिकली. तर हे क्षेत्र जे असेल ते आता इथं ॲड क्रॉप सर्वे आपल्याला इन्शुरन्ससाठी कंप्लीट करायचं आहे. ह्याच्यासाठी पाहू शकता की सम ॲश्युर्ड तुमचं 10 ह्याच्यानं जर पाहिलं तर 6,250चं इन्शुर्ड होत आहे 10 गुंठ्यासाठी. प्रीमियम तुमचा 2.42% रेट आहे. फार्मरला ₹125 भरावे लागत आहेत आणि टोटल प्रीमियम ₹151 जाणार आहे. ॲड क्रॉप टू इन्शुरन्ससाठी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ते केल्याच्या नंतर इथं पाहू शकता की थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर इथं तुमचं संपूर्ण माहिती आली जाईल. हे इथं पाहू शकता, ह्या ब्रॅकेटमध्ये संपूर्ण पाहून घ्यायची आहे. त्यानंतर मग आता तुम्हाला इथं कागदपत्र महत्त्वाचे अपलोड करायचे आहेत. कागदपत्र अपलोड करताना चुका करू नका. पासबुकवर, आधारवर तुमचे जे नाव असेल तेच नावाचं पासबुक तुम्हाला इथं प्रॉपर अपडेट करायचं. आपण सांगितलं होतं आधार कार्ड, पासबुक आणि 7/12 या तिन्हीवरही सेम नाव पाहिजे. ते पासबुक व्यवस्थित अपलोड करा. अपलोड करून तुम्हाला इथं घ्यायचे आहे. ते जर पाहिलं तर त्याचा इथं नंतर तुमचं जमिनीचा 7/12 तुमचा इथं अपलोड करा. तुमचं पीक पेरा प्रमाणपत्र इथं अपलोड करायचं आहे. आणि तुम्ही जर टेनंट म्हणजे भागीदारी, भाडेतत्व वगैरे वापरत असाल, हे करून जमीन करत असाल तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. ते डॉक्युमेंट तुम्हाला संपूर्ण वापरले जातील. आपण अपलोड करून घेऊन पुढची प्रोसेस पाहणार आहोत. पाहू शकता की आपण आता इथं संपूर्ण इथं टिक मार्क आलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. पासबुक इथं पाहू शकता. इथं व्ह्यू पासबुकवरती क्लिक केलं की तुमचं पासबुक बरोबर आहे का हे पाहून घ्या तुमचं. त्यानंतर मग तुमचं इथं लँड डिटेल्स म्हणजे तुमचा 7/12 8वर तुम्ही अपलोड केलेला व्यवस्थित आहे का पाहून घ्या. गट नंबर तुमचाच आहे का, चूक करू नका. CSC चालक काय होतं की घाई गडबडीमध्ये चुकून दुसऱ्याचा जातो आणि फॉर्म तो रिवर्ट होतो. आणि पीक पेरा प्रमाणपत्र हे पाहू शकता तुम्ही की अशा पद्धतीने हे तुमचं पीक पेरा प्रमाणपत्र असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती संपूर्ण व्यवस्थित ही करून घ्यायची आहे. पीक पेरा ही शेतकऱ्यांचा आहे. त्यांनी व्यवस्थित माहिती जो गटमध्ये जे पीक लावलेलं आहे तेच पीक द्या, कारण की पुढे चालून ई पीक पाणी होणार नाही आणि ई पीक पाणी आता तुम्हाला करता येणार नाही. फ्रॉड काही चुकीचं तुम्हाला करता येणार नाही त्या पद्धतीनं. हे संपूर्ण झाल्याच्या नंतर खाली तुम्हाला प्रिव्ह्यूवरती एकदा क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्याच्या नंतर संपूर्ण डिटेल्स स्टार्टिंगपासून सुरुवातीपासून हे संपूर्ण एकदा चेकअप करून घ्या. व्यवस्थित आहे का, सगळं व्यवस्थित असेल तुमचं तर आय अंडरस्टँड याच्यावरती डिक्लेअर क्लिक करा. सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यावर इथं पे लेटर करू शकता. पे लेटर केल्याच्या नंतर तुम्हाला 24 तासाच्या आत त्याचं पेमेंट करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचं ते कॅन्सल अर्ज होऊन जातो. मेक पेमेंटवरती आपण इथं क्लिक करणार आहोत. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही CSC ID असेल त्या CSC ID चा इथं तुम्हाला पासवर्ड जो काय आहे तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. व्हॅलिडेटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग इथं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पे सुद्धा इथं असं पद्धतीनं करू शकता. शक्यतो अशा ह्या नादाला लागूच नका तुम्ही. जे काही असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इकडं जे काही आपलं CSC ID मध्ये आपलं पैसे असतं त्या पद्धतीनं करण्यासाठी तुमचा CSC वॉलेट पिन तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पे याच्यावरती
क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर पेमेंट सक्सेस असं दाखवलं जाईल. त्यानंतर इथं तुमचा जे काही ॲप्लिकेशन नंबर पडलेला आहे त्याच्यावरती प्रिंटवरती क्लिक करा आणि प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर जी काही विमा पावती आलेली असेल तुम्ही इथं पाहू शकताय ते प्रिंट आउट तुम्ही कस्टमरला काढून देऊ शकता. तर अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप संपूर्ण आपण माहिती सांगितलेली आहे. अशाच पद्धतीनं तुम्हाला तुमचा पीक विमा भरून घ्यायचा आहे. कारण की तुमचं जे पीक ज्या गटामध्ये असेल त्याच पीक विमाचा विमा तुम्हाला काढायचा आहे. विनाकारण दुसरं एक पीक असताना दुसरंच पीक तिथे लावू नका. त्या ठिकाणी जरी तुम्ही लावलात तर तुमची ई पीक पाणी होणार नाही आणि तुम्ही पीक विमा भरण्यासाठी जे काही पैसे भरलेले असतील ते तुमचे वाया जातील. कारण की यावर्षी यंदा ई पीक पाणीमध्ये मोठा बदल केलेला आहे. बदल काय केलेला आहे सविस्तर यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ पहा. कारण की यावर्षी फक्त सहाय्यकच आपले ई पीक पाणी करणार आहेत आणि सहाय्यक हे त्या शेतामध्ये गेल्यानंतर तुमचं जे पीक असेल त्याच पिकाची ई पीक पाणी करतील. पूर्वी शेतकरी ई पीक पाणी करत होते कारण की त्याच्यामध्ये अनेक पद्धतीनं शेतामध्ये एक पीक असताना दुसरं पिकाचा ढाळा नेऊन तिथे लावणं, फोटो काढणं हे सध्या शेतकरी स्तरावर शक्य होतं. परंतु त्याचा जे काही संपूर्ण डेटा असेल ते मॅच होत नसल्याकारणानं यावर्षी फक्त सहाय्यकांनाच ते हक्क दिलेले आहेत ई पीक पाणी करण्याचे आणि सहाय्यक हे तुमच्या शेतामध्ये जे पीक असेल त्याचीच ई पीक पाणी करणार आहेत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.